विजय असो. छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय मासाहेब, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचं उद्याचं भविष्य आणि भवितव्य युवा सेनेचे प्रमुख श्रीयुत आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय ॲडव्होकेट डाकेसाहेब, आदरणीय देसाई साहेब, व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे सर्वच नेते मंडळी, काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आपले खासदार म्हणून विजयी झाले ते सर्व विजयवीर आणि काही आमचे सहकारी विजयी होऊ शकले नसतील, परंतु अनंत अडचणीचा सामना करून ज्यांनी निवडणूक लढली ते आमचे सगळे शूरवीर, सौभाग्यवती रश्मीवहिनी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, 106 हुतात्मे देऊन आपल्या पूर्वजांनी, आपल्या मराठी बांधवांनी या ठिकाणी मुंबईसह महाराष्ट्र स्थापन केला. मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला, परंतु मुंबई मिळवणारा मराठी माणूस हा महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली किंवा अशा प्रकारचा एक शोध घेण्याचं काम सुरू झालं. आणि त्यावेळेला या महाराष्ट्रातून एक डरकाळी उठली, डरकाळी फुटली आणि आजचाच तो दिवस 19 जून 1966, त्या दिवशी हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला. आज त्या शिवसेनेला 58 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्रितपणे जमलेलो आहोत. बांधवांनो, भगिनींनो, आपणा सर्वांना आदरणीय उद्धव साहेबांचे विचार ऐकायचे आहेत, परंतु आजच्या दिवशी आपण सर्वांनी काही निर्धार केला पाहिजे, काही निश्चय केला पाहिजे. या ठिकाणाहून काहीतरी भूमिका आणि त्याचबरोबर काही संकल्प सोडून आणि तो सिद्धीस नेण्याचा इथं आपण सर्वांनी संकल्प करूनच इथून गेलं पाहिजे. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीश्वरांना अशा पद्धतीनं सत्तेचा मद चढला होता, अशा पद्धतीनं सत्तेची गुर्मी आणि घमेंड आली होती. त्यांनी सांगितलं होतं की इस बार 400 पार, 400 पार, एक प्रकारे 400 पारचा नारा देऊन संपूर्ण देशामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की 400 खासदार आमचे निवडून येणार आहेत आणि हे 400 खासदार निवडून येणार असल्यामुळं आमची सत्ता भविष्यात येणार आहे. त्यामुळे जो कोणी सत्तेच्या विरोधात बोलेल, जो कोणी सत्तेच्या विरोधात जाईल, त्याला शासकीय यंत्रणेचा चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावून त्याला आम्ही जेलमध्ये टाकू, अशा प्रकारची इनडायरेक्ट धमकी देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं. आणि त्यावेळेला संपूर्ण देश चिडीचूप झाला होता. संपूर्ण देशामधून कोणीही त्याच्यावर आवाज उठत नव्हता. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातून एकच आवाज उठला, अरे 400 पार नहीं, इस बार तुम तडीपार. 400 पार नाही, इस बार तुम तडीपार. आणि तो आवाज होता आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज होता. मी एका सभेमध्ये सांगितलं होतं की सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतं की तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं या महाराष्ट्रामध्ये हे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन करणं ही तर श्रींची इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं होतं, सावरकरांनी सांगितलं होतं. त्या काळामध्ये आठ ज्याला तिथं गवालिया टँकवर महात्मा गांधींनी सांगितलं होतं, डू ऑर डाय. एखाद्या माणसाच्या तोंडून एखादं वाक्य सहज निघून जातं, पण तो एक मंत्र ठरतो,
तो लढण्याची एक ऊर्जा ठरते। त्याच पद्धतीनं इस बार 400 पार नाही तर तुम तडी पार हा देशामध्ये एक मंत्र घुमला, एक आवाज घुमला आणि त्या पक्षप्रमुखांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला। आज त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची विश्लेषण केली जात आहेत, सांगितली जात आहेत। कोण कोणाचा स्ट्राईक रेट सांगतोय, स्ट्राईक रेट सांगतायत। मला वाटतं यांच्या आकडेमोड आणि काही जणांच्याकडे ग्रह खातं गेले बरेच वर्ष असल्यामुळं आकडे लावण्याजवळ त्यांचा संजय राऊत साहेब जवळचा संबंध असावा, जवळचा संबंध असावा। कोणाचा स्ट्राईक रेट काय म्हणत होतात तुम्ही? या महाराष्ट्रामध्ये 45+ तुम्ही सांगत होतात, 45+ तुम्ही सांगत होतात आणि त्याच वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी आवाज दिला, माझे किती तुझे किती हे बघितलं नाही। महाराष्ट्रातल्या 48च्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये एखादा मतदारसंघ कदाचित चुकला असेल, तो मतदारसंघ कोणाचा यापेक्षा भाजपाला तडीपार करण्याकरता सगळा मतदारसंघ जर ढवळून काढला कुणी असेल तर ते तुमचे माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काढलेला आहे। अरे शिवसेनेबरोबर तुम्ही होतात त्यावेळेला तुमचे 23 खासदार निवडून आले होते। तुम्ही आम्हाला सांगत होतात की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही 18 खासदार निवडून आलात। सभागृहामध्ये विधिमंडळाच्या